नमस्कार मित्रांनो, तर आज आला आहे BGMI चा 3.4 अपडेट, म्हणजे त्याचं नाव आहे क्रिम्सन मून अवेकनिंग. तर मित्रांनो, ही आपली पहिलीच मॅच आहे या अपडेटची. मला खेळताना तर खूप मजा आली, पण असं वाटलं की भूलभुलैयामध्ये हरवलोय का काय. Watch out! Fall back to safe zone. तर उतरल्या उतरल्या आपल्याला इथे भेटले 4 किल, आणि आपला एक टीममेट इथे नॉक झाला होता. त्याला रिवाईव्ह देण्यासाठी मी आत घेऊन जाणारच होतो, पण समोरून एनिमी त्याची पेटी बनवून टाकली. आता नेमकं जायचं कुठं हे मला काहीच माहिती नव्हतं, तर म्हणलं की चला थोडंसं जागा एक्सप्लोर करू. आणि पळत पळत मी इथं समोर मला एक मूर्ती दिसली. मूर्ती का पुतळा, हा पुतळा दिसला मला इथं समोर. आणि मी त्याच्याकडे गेलो. मला वाटलं काही लूट वगैरे असेल का काय, पण इथं काहीच नव्हतं. मग मी असंच उन्हातान्हात भटकत भटकत इथं भिंतीवरून उडी मारली, आणि समोर मला एक कॉफिन दिसली. तर म्हणलं की इथून काय आपल्याला बाहेर पडता येईल का काय या पॅलेस मधून. पण आतमध्ये जाऊन बघतोय तर काय, ही एक लपायची जागा आहे फक्त, काय नाही बाकी. इथे तुम्ही एनिमीला स्पॉट करू शकता आणि धप्पा देऊ शकता. लपाछुपी खेळल्यासारखंच आहे. उसके पर घोड़ा भाग रहा है। भाई मेरी पहला बारी खेल रहा हूँ। मेरे पास बंदे हैं यार, कोई आएगा क्या मेरे पास भाई? यस यस ब्रो। इथे माझे जे टीममेट्स होते ते सुद्धा मला हेच म्हणत होते की आम्ही सुद्धा पहिल्यांदा खेळतोय आणि काही माहिती नाही. तर कुणाला काही माहिती असेल तर सांगू शकता का? आणि मेन म्हणजे घोडा कसा घ्यायचा, घोडा काय विकत घ्यायचा आहे का असंच फिरत आहे, तर त्याला फक्त कॅप्चर करायचंय पोकेमॉन सारखं. भाई इतना पेटी पड़ा अंदर। हा भाऊ, पेटीच पेटी आहे फक्त इकडे सगळीकडे, कारण की हा आहे हॉट ड्रॉप इव्हेंट आहे शेवटी. आणि समोरच मला एक पेटी दिसली, ती मी उघडली तर पाहिलं तर ह्याच्यात तर लूटच लूट आहे फक्त, सोबतच रिस्पॉन कार्ड पण भेटून गेला, तर मस्त. हा भावा, अशीच लपून कॅम्पिंग करत राहा आणि आमची हेल्थची वाट लावत राहा हा? मस्त. पण यार खरंच हेल्थ कमी करून टाकली होती त्यांनी माझी. तर पुढे माझ्या टीममेट्सला कळत नव्हतं की पड़ा रिस्पॉन ही नहीं है कार्डची रिस्पॉन कार्ड पे लोकेशन यहाँ पे। एक्झॅक्टली कुठे आहे. अरे तर मी त्यांना मार्क करून जोर से देंगे दाखवली की मर जाओ। एक्झॅक्टली इथे जावा, तुम्हाला रिस्पॉन कार्ड मिळून जाईल. आ जाओ घोड़ा है मेरे पास। ए घोड़ा है यहाँ पे हो रहा है। ले- ले- पीछे घोड़ा है ले लो। Got supplies on me. तर फायनली मी या घोड्यावर बसलो आणि मग म्हणलं की चला झोन मध्ये जाऊयात. मस्त पळतोय यार, टुकडुक टुकडुक एकदम, म्हणजे रिअल वाली फिलिंग येते की घोड्यावर बसलोय आपण आणि चालवतोय का काय आपण स्वतः. पुढे मी बॅग चेक करत होतो की काय काय आहे आपल्याकडे, आणि मला एक इंजेक्शन भेटलं. याचं नाव काय, डार्क दात एक्स्ट्रॅक्ट. दात एक्स्ट्रॅक्ट, वा. गाड़ी की तरह है। आणि मस्त वटवाघूळ सारखं मी उडायला लागलो, आणि चुकीचं बटन दाबल्यामुळे मी खाली पडलो. तर पुन्हा एकदा मी माझी बॅकपॅक चेक केली, आणि एक अजून एक इंजेक्शन होतं ज्याला काय वुल्फ स्लेव लिहिलं होतं. तर मी हे यूज केलं आणि खरोखर मी वुल्फ मध्ये ट्रान्सफॉर्म झालो, आणि मी भेडिया मूवी मधल्या वरुण धवन सारखं इकडे तिकडे पळायला लागलो. हे जे वुल्फचं जे ओरडणं आहे ना, ते मला खूप आवडलं आणि मस्त कूल वाटतं यार. आणि समोरच यार माझ्या एका टीममेटला नॉक केलं, तर रिव्हेंज तर घेणारच ना आता. Jesus, call me. याची मस्तपैकी पेटी बनवून म्हणलं की आता रिकॉल करूया आपल्या टीममेटला. रिकॉल दिल्यानंतर मी म्हणलं की परत एकदा भेडिया बनवूयात, आणि मी तसा बनलोही. हाँ वो ठीक चला। ये लग रहा है और भाई आते ही।
इथे माझा टीममेट म्हणत होता की ओशन पॅलेस भारी होतं. तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा मला की ओशन पॅलेस भारी वाटतं तुम्हाला का हा नवीन जो अपडेट आलेला आहे तो भारी. पण इथं आपली बनली पेटी आणि मला वाटलं की आपण रिस्पॉन होऊन येऊ, पण तेवढ्यात रिस्पॉनचा टायमिंग जो आहे तो संपला होता. तर माझ्यासाठी तरी पहिला एक्सपिरियन्स या अपडेटचा खूप चांगला होता म्हणायचं, कारण की चांगले किल भेटले आपल्याला या पहिल्या मॅचमध्ये. अजून तर पुढं हा अपडेट एक्सप्लोर करायचा आहे आपल्याला खूप, आणि भरपूर पेट्या सुद्धा बनवायच्या आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मेल्लो गेमिंग या चॅनलला. धन्यवाद.